सगळ्यांक गुड मॉर्निंग आणि हॅपी रिपब्लिक डे। आज असो दीस आसा ज्या दिसा इन 1950 आमच्या भारत देशाक एक संविधान मेळ्ळें, कॉन्स्टिट्यूशन मेळ्ळें आणि आमचो भारत देश हो रिपब्लिक जालो, डेमोक्रेटिक जालो। हेचो अर्थ इतलोच की ह्या देशांत जितले लोक रावता तांकां जस्टीस दिवपाक लागून, तांकां न्याय दिवपाक लागून एक कॉन्स्टिट्यूशन आमचें तयार जालें आनी तेंच कॉन्स्टिट्यूशन तयार जाल्या उपरांत आतां आमी 75th रिपब्लीक डे आसा आमचो तो आयज सेलिब्रेट करता। आता इतली वर्सां ह्या रिपब्लीक डे सेलिब्रेट करून आमची डेमोक्रेसी खंय पावले आनी कशी जाले ही सगळ्या लोकांक खबर आसा। जितले आमचे फ्रीडम वाडपाक जाय आसले, जितलो आमचो जस्टीस मेळपाचे चान्सीस वाडपाक जाय आसले, ते दिसान दीस ह्या बीजेपीच्या अंडर कमी जायत आहा आनी तो लोकांक एक भंय जाला की आमी डेमोक्रेटीक आसा ते परते डिक्टेटरशिपान पावता काय। जो जस्टीस आमकां कायद्यान बरोवन दिल्लो आसा, आमकां जो मेळपाकूच जाय आमचो रायट, तो रायट आमच्या कडल्यान हो बीजेपी सरकार काडून घेता काय। आमच्या गोंयानूच जर पळयलें जाल्यार आमच्या गोंयकारांक जो रायट आसा, ह्या गोंयचे एक्चुअल खरे भूमिपुत्र जावन आमच्या गोंयकारांचे हक्क, आमच्या गोंयकारांचे रायट जे कॉन्स्टिट्यूशनान आमकां बरयला, जशें आमचें कॉन्स्टिट्यूशन म्हणटा की आमच्या इंडियेन आमी वी हॅव युनिटी इन डायवर्सिटी, म्हणजे डायवर्सिटी आसा, प्रत्येक राज्याची डिफरंट आयडेंटिटी आसा, प्रत्येक राज्याचे डिफरंट कल्चर आसा, डिफरंट लँग्वेज आसा। ही आयडेंटिटी हो कल्चर राखून दवरपाक लागून आमकां कॉन्स्टिट्यूशनान आमकां रायट दिला आनी तोच राखपाक लागून रेव्होल्युशनरी गोवन्साचो ह्या पक्षाचो जन्म जालो, बर्थ जालो आनी रेव्होल्युशनरी गोवन्स आमच्या गोंयकारांचे, आमच्या गोंयान रायट राखपाक लागून इन अ कॉन्स्टिट्यूशनल वे कायदो धरून तो करपाचो आमी थारायलें आनी आमची पार्टी फॉर्म जाली। 2021 नोव्हेंबरान ही जी पार्टी फॉर्म जाली आमची, ती जाल्या उपरांत एक इलेक्शन आमी कंटेस्ट केलें आनी तेच्या पयलीं पार्टी फॉर्म करच्या पयलीं 2017च्यान जी पार्टी गोंयकारां मदीं रावन गोंयकाराचे हक्क दिवन, गोंयकारांचो आवाज दिवन 2017च्यान काम करीत आसा। 2017च्यान जे आमी काम चालू केलें तें काम इतले बेगीन इतले व्हडलें जातलें आमी केन्ना चिंतूंक नासलें, पण लोकांच्या आशिर्वादान आनी स्पेशली सगळ्यान इम्पॉर्टंट जे आमचे क्रांतिकारी भाव आनी भयणी आहा गोंयकार, तेंच्या मेहनतीन, तेंच्या हार्डवर्कान, तेंच्या सॅक्रिफायसान ही पार्टी आयज ह्या लेवलाचेर पावली। ही पार्टी फॉर्म जाली जेन्ना आमची पार्टी आमी डिक्लेअर केली। व्हेरी इम्पॉर्टंट गजाल म्हटल्यार जेन्ना आमी पॉलिटिकल वयता म्हणून जेन्ना आमी डिक्लेअर केलें तेन्ना आमचे रेव्होल्युशनरी गोवन्स जो एनजीओ आसलो, सोसायटी आसली, तेच्या अकाउंटान फक्त 2 लाख रुपया आसले, पूण काळजान ती उमेद आसली, काळजान ती पॅशन आसली, ह्या आमच्या जमनीक लागून, आमच्या गोंयच्या लोकांक लागून तो मोग आसलो आनी त्या मोगान आमी फुडें वचत रावले। जशें जशें आमी फुडें गेले, आमी फेब्रुवारी 2021 आमचे पार्टी फॉर्म करपाक आमी एप्लिकेशन घातलें, त्यानंतर नोव्हेंबरान आमची पार्टी फॉर्म जाली। खूब अडचणी येयले, आमचेर कंप्लेनी घातले की रेव्होल्युशनरी गोवन्स पोगो बिल म्हणून कितें तरी हाडटा आनी ते अनकॉन्स्टिट्यूशनल आसा, एंटी इंडियन आसा म्हणून आमचेर कंप्लेंट्स घातले
इलेक्शन कमिशनाक कोणे तरी कंप्लेनी धाडून आमच्या पार्टीक रजिस्टर करपाची न्हू आमची पार्टी म्हणून रिक्वेस्ट केली. आता इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ही एक ऑटोनॉमस बॉडी आसा, एक इंडिपेंडंट बॉडी आसा. त्यांच्यानी आम्ही जो त्यांना रिप्लाय दिलो की आमचे पोगो बिल कशे कॉन्स्टिट्युशनल आसा, पोगो बिलान आम्ही आमचे नेटिव्ह गोंयकारांक लागून कशे गोंय राखता, आम्ही कोणाच्या अगेन्स्ट ना, नाजाल्यार पोगो बिल आणि आमचे ज्यो मागण्यो आसा नाल्यार आमचे जी क्रांती आसा, रेव्होल्युशन आसा, हे कशे कायद्यान बसता हे आम्ही ईसीआयक बरयले. जे लोक अजून पर्यंत स्पेशली बीजेपीचे थोडे स्पोक्स पर्सन असतात जे मिडिया जेन्ना डिबेट जाता तेन्ना येतात आणि ते म्हणतात की आरजीचे पोगो बिल इज अनकॉन्स्टिट्युशनल. तांकां सगळ्यांक सांगपाक सोदता की हे पोगो बिल जेन्ना अनकॉन्स्टिट्युशनल म्हणून आमच्या पार्टीचे रजिस्ट्रेशन आडोवपाचो प्रयत्न तुमच्या कडल्यान जालो, तुम्ही थोड्यांक यूज केले आमच्या अगेन्स्ट आणि तांकां लेटरां घालपाक लायली, ते आमी डिफेंड केले. ते पोगो बिल आमी डिफेंड केले आणि फायनली इलेक्शन कमिशन ऑफ इंडियान आमकां नोव्हेंबरान आमकां रजिस्ट्रेशन दिले. आणि सेम रिजन हे पोगो बिल आमी असेंब्लीन घातले, ते पोगो बिल कॉन्स्टिट्युशनली करेक्ट आसा आणि ते कॉन्स्टिट्युशनान बसता हे बीजेपीक खबर आसा. कित्याक जर इलेक्शन कमिशन अप्रूव्ह करता आमची फायट, आमची पार्टी, आमचे रेव्होल्युशन, आमचे मागण्यो जर इलेक्शन कमिशन जर अप्रूव्ह करता जाल्यार ते कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडियनूय ते बसता हे या बीजेपीक सारखे खबर आसा. आणि दॅट इज द रिजन आमच्या आमदारान जेन्ना पोगो बिल असेंब्लीन घातले, पहिल्याच असेंब्लीक आमी प्रॉमिस केले लोकांक की आमी निवडून येयल्या उपरांत पहिल्याच असेंब्लीन आमी पोगो बिल घालता. ते पोगो बिल आमी जेन्ना घातले ते पोगो बिलाचेर डिस्कशन सुद्धा करूंक ना. वयल्यान या बीजेपीन पोगो बिलाची फकाणां केली, म्हटल्यार ह्या कॉन्स्टिट्युशनाची फकाणां केली, ह्या संविधानाची फकाणां केली. जे आपणाक अख्ख्या वर्ल्डातली सगळ्यात व्हडली पार्टी म्हणटा, अख्ख्या भारत देशभर इंडियाभर त्यांचे कितलेशेच गव्हर्नमेंट आसा, व्हडले व्हडले त्यांचे लॉयर्स असतले, एडवोकेट असतले, एक्सपर्ट्स असतले. तांकां सगळ्यांक खबर आसा की आमी जे कितें करता दॅट इज कॉन्स्टिट्युशनल, बिकॉज ह्याच बीजेपीच्या गव्हर्नमेंटाच्या हरियाणा गव्हर्नमेंटान आपल्या लोकलांक लागून थंयसर रायट दिल्या. याच भारत देशान झारखंडान आपल्या लोकांक झारखंडी म्हणून डिफायन केल्ले आसा आणि तांकां कॉन्स्टिट्युशनली तांकां थोडी रिजर्वेशन दवरलेली आहा. आंध्र प्रदेशानूय दिल्लेली आसा, कर्नाटकानूय तशी आसा, जाल्यार गोंयानूय ती जावपाक शकता हे बीजेपीक खबर आसा. म्हणून हे बीजेपीच्या सगळ्या आमदारांनी, मिनिस्टरांनी आणि चीफ मिनिस्टरान पोगो बिलाची फकाणां मारली, म्हणजे गोंयकारांची फकाणां मारली, गोंयकारांच्या अस्तित्वाची, गोंयकारांच्या एक्झिस्टन्साची आणि गोंयकाराची जी आयडेंटिटी आसा तेची फकाणां मारली. कित्याक ह्या बीजेपीक एकूच गजाल कळटा, ती म्हटल्यार अनकॉन्स्टिट्युशनल कशे वागपाचे, असंविधानीक कशे वागपाचे, ह्या संविधानाच्या अगेन्स्ट कशे वागपाचे आणि हे जे आमचे कॉन्स्टिट्युशन आसा संविधान त्याचो मर्डर कसो करपाचो, तेका कशे जिते मारपाचे आणि कशे डेमोक्रेसी सोडून डिक्टेटरशिप कशी हाडपाची हे बीजेपीक खबर आसा. तेकाच लागून आमचे पोगो बिल तेंच्यांनी डिस्कस सुद्धा करूंक ना. इतलो भंय तांकां पडला. कित्याक आमी केपेबल आसा, आमचो आमदार केपेबल आसा ते डिफेंड करपाक असेंब्लीन. ते कितले कॉन्स्टिट्युशनल आसा, कितले रायट आसा आणि ते आमकां मेळपाकूच जाय. हे सगळे बाकीचे जितले आमदार आसा जे पोगो बिल सपोर्ट करिना ते खंयच्याय पॉलिटिकल पार्टीचे जावं, ते एक्सपोज जायत म्हणून आयज भियाता असेंब्लीन. गोंयकार तांकां वोट मारचो ना म्हणून ते भियातात. तांकां मायग्रंटांचो मोग आसा, मायग्रंटांक प्लीज करपाक जाय, मायग्रंटांक तांकां प्रोटेक्ट करपाक जाय. हे मायग्रंटांची वोटिंग, तेंचे इलिगल धंदे, तेंची मस्ती, ही सगळी तेंचे क्रायम्स हे सगळे प्रोटेक्ट करपाक जाय. दॅट इज द रिजन पोगो बिल अजून पर्यंत असेंब्लीन डिस्कस करिना, भायरूय मारूंक ना. पयलीं म्हटल्यार हे लक्षात दवरपाक जाय की पोगो बिल तेंच्यांनी भायर मारूंक ना, अजून अभेन्सान आहा ते तशेंच आहा, होल्ड करून धरला. सो ही फायट जेन्ना आमी केली 2022 आमी 38 आमी आमचे कॅन्डिडेट्स घालून इतली वोट काढली, एक आमदार आमचो निवडून हाडलो. ह्याच बीजेपीच्या आमदाराक जो इतली वर्सां थंयसर आसलो, न्हिदोन आसलो, ताका सामकोच न्हिदयलो. या बीजेपीक दाखोवन दिले की एक नवीन पार्टी सुद्धा तुमकां हालोवंक शकता, एक नवीन पार्टी विदाउट मनी पॉवर तुमकां घरा बसोवंक शकता. हे रेव्होल्युशनरी गोन्स पार्टीन दाखोवन दिले स्वातंत्र्य. आता आयज एक असो दीस येयला आणि असो क्षण येयला जो आमकां लागून
खूप इमोशनल आसा, खूप इम्पॉर्टंट आसा आनी आमच्या काळजाच्या देगेक आसा. कित्याक 2017च्यान जे आमी भायर सरलेले गोंय राखपाक लागून, जे अजून मेरेन भायर आसा, अजून मेरेन गोंयांक लागून वावरता, आनी जी पॉलिटिकल पार्टी 2021 फॉर्म जावन 2022 10% वोट शेअर घेवन थर्ड लार्जेस्ट पार्टी इन गोवा जावन फर्स्ट लार्जेस्ट रिजनल पार्टी गोंयांत जावन एक आमदार आनी 10% वोट शेअर घेवन जी येयली, आयज असो दीस येयला जो जे उमेदीन, त्या दिसाच्या उमेदीन आयज आमचे सगळे आरजीचे भाव आनी भयणां, आमचे क्रांतिकारी जमलेले आहा हो सेलिब्रेट करपाक. आयज तुमच्या फुड्यान आमी एक अनाउन्समेंट करपाक सोदता. जे अनाउन्समेंट इतले इम्पॉर्टंट आसा की हे अनाउन्स जाल्या उपरांत आमचे क्रांतिकारी भाव भयणी, आमचे जितले आमचे गोंयक, आमचे आरजी सपोर्टर्स, वेल विशर्स, मोगी, वोटर्स जे आसा ना, जितले गोंयकार आसा जे आरजी आशेन पळयता, गोंयचो फ्युचर म्हणून पळयता, गोंयचो होप म्हणून पळयता, गोंयकारांचो आवाज म्हणून पळयता, हे तांकां सगळ्यांक उमेद जातली. हे सगळ्यांक आमी आरजीचे मेंबर्स, नाल्यार आमी आरजीक वोट केला, नाल्यार आरजीक आमी सपोर्ट करता, नाल्यार आरजीक आमी फुडें वोट करतले, आरजीक आमी फुडें सपोर्ट करतले, जे कोणें आमकां आशिर्वाद दिला, जे कोणें आमकां डोनेशन्स दिला, जे कोणें आरजी घडोवपाक आनी आरजी ह्या लेवलार व्हरपाक जेंच्यांनी आमकां आधार दिला, ते ब्लेसिंग्स जावं, ते पयशांनी जावं, नाजाल्यार ते ग्राउंड लेवलार काम करून जावं, नाल्यार खंयच्याय वेन, इन एनी वे, इन एनी सेन्स जेंच्यांनी आमकां केला, तांकां लागून हो प्राउड मुवमेंट आसा. सो आयज आमी हे अनाउन्समेंट करता तुमच्या फुड्यान की रेव्होल्युशनरी गोवन्स पार्टी जी एक थर्ड लार्जेस्ट पार्टी इन गोवा आसा आनी लार्जेस्ट रिजनल पार्टी इन गोवा आसा, ती इलेक्शन कमिशन ऑफ इंडियन स्टेट पार्टी म्हणून रेकॉग्नाइज केल्ली आसा. जी पार्टी इतले दीस अनरेकॉग्नाइज्ड असली, ती पार्टी पयलेच इलेक्शन कंटेस्ट करून आमच्या क्रांतिकारी भाव आनी भयणांच्या कुस्तार आनी ह्या लोकांच्या आशिर्वादान, ह्या देवांच्या आशिर्वादान, ह्या युनिवर्सल पावराच्या आशिर्वादान 2 दीस पयलीं म्हणजे बोडगेश्वराच्या जात्रे दीस त्या पार्टेक इलेक्शन कमिशना कडल्यान ईमेल येयलो की आमची जी पार्टी आसा ती स्टेट रेकॉग्नाइज पार्टी जाला म्हणून. आता स्टेट रेकॉग्नाइज पार्टी म्हटल्यार ह्या पार्टेक आयज एक स्थान मेळ्ळेलें आसा, एक रिस्पेक्ट मेळ्ळो आसा, एक व्हॅल्यू मेळ्ळो. आयज ह्या पार्टीचो व्हॅल्यू वाडलेलो आसा, ह्या पार्टीचो रिस्पेक्ट वाडलेलो आसा. ही पार्टी आता दुसऱ्या स्टेट पॉलिटिकल पार्टींच्या वांगडा पावल्ली आहा. ही पार्टी आता व्हडली जाल्ली आसा, ही पार्टी आता मॅच्युअर जाल्ली आसा. ही पार्टी आता गोंयचो होप म्हणून आनी स्ट्रॉंग जाल्ली आसा आनी तिका स्ट्रेंथ आनी पावर मेळ्ळी. हांव सगळ्यांक कॉंग्रॅच्युलेट करपाक सोदता, सगळ्या गोंयकारांक, सगळ्या क्रांतिकारी भाव आनी भयणांक आनी आमच्या सगळ्या जगाच्या फाटीर जितले आमचे वर्ल्डान आमचे गोंयकार आसा तांकां सगळ्यांक, आनी तांकां एकूच प्रॉमिस करपाक सोदता की ही पार्टी ह्या फुडें फक्त ग्रो जातली. ही पार्टी तुमकां लागून काम करतली, तुमकां लागून रस्त्याचेर झगडटली, तुमकां लागून असेंब्लीन आनी पार्लिमेंटान झगडटली, तुमचो आवाज म्हणून असेंब्लीन आनी पार्लिमेंटान वयतली, आवाज काडटली. आनी आतां एक पॉलिटिकल पार्टी जेन्ना जाता तेन्ना पॉलिटिकल पार्टीक तेजें अस्तित्व जाय, तेजी आयडेंटिटी जाय. हांव मागता विरेशा कडेन, जो आरजीचोच आमदार न्हू तर पूर्ण गोंयचो, प्रत्येक गोंयकारांचो आमदार आसा, जो एक आरजीचो एक प्रेसिडेंट म्हणून आसलो, एक सादो आरजीचे आमी सगळे कार्यकर्ता, आमी सगळे रेव्होल्युशनरीज, आयज आमच्या वांगडचो भुरगो वर्सान पयशे नासतना काम सोडून जेणे आरजीक लागून जशें विश्वेशान काम सोडलें तशें विरेशान तेन्ना काम सोडलें पार्टी फुडें व्हरपाक. आनी आयज आमकां लागून तो प्राउड मुवमेंट आसलो तेन्ना जेन्ना विरेश आमदार म्हणून निवडून येयलो, जेन्ना पयले फावट तो असेंब्लीन पावलो, जेन्ना आमच्या आमदारान झोपडपट्टे विशय, ह्या मायग्रंटांचे इल्लीगल झोपडपट्टे विशय रेझोल्युशन घातलें, वाक कसो तेंच्या सगळ्यांच्या फुड्यान उबो रावलो
आणि आपले विचार मांडले. आम्ही प्राऊड फील करता जेन्ना आमचो आमदार ड्युअल वोटिंग कार्डाचेर उलयता. आम्ही प्राऊड फील करता जेन्ना आमचो आमदार गोंयकार जे आमचे कॉन्ट्रॅक्ट लेबर्स आसा, कितली वर्सां जाली, 20-20, 25, 30-30 वर्सां कॉन्ट्रॅक्टाचेर काम करतात, 8-9 हजार 10 हजार पगार घेतात, तांकां परमनंट करपाचें रेझोल्युशन घालतात, मागणी करतात. आम्ही प्राऊड फील करता जेन्ना आमचो आमदार पेडणे आमचे गोंयचे प्रत्येक गोंयकार जो आसा जो तेन्ना ताका उलो मारतात, आपले विशय मांडपाक नाल्यार आपले विशय सांगपाक जेन्ना ताका आपयतात तेन्ना तो आपल्याच चितीन आसतना, आपल्याच कॉन्स्टिट्युन्सी चितीन आसतना तो गोंयचो MLA म्हणून तो प्रत्येक गांवांत प्रत्येक वाठारांत तो वयता. हांव मागता विरेशा कडेन की फुडले जे आमचे इम्पॉर्टंट आनी एक अनाउन्समेंट आसा ते अनाउन्समेंट विरेशान करचे. सगळे प्रेस भावांक माय मोगाचो येवकार. 75th रिपब्लीक डे ची सगळ्यांक उणीत परबी. आता मनोजान एक मोठो अनाउन्समेंट जो केल्लो आसा 2017च्यान जी रेव्होल्युशनरी गोन्स स्टार्ट जाली आनी 2022चे इलेक्शन आमी लढले. तुम्ही पळयला आसतले खूबशे अप्स डाउन्स आमकां येयले पण आमी केन्नाच एकामेकाचो हात सोडूंक ना. आमी घटमूट रावले आनी आमी खंय ना खंय ते मांडपाक शकता. आयज एक प्राउड मुवमेंट आसा तो म्हणजे रेव्होल्युशनरी गोन्स पार्टी, आमची जी मोगाची पार्टी आसा, गोंयकारांची मोगाची पार्टी आसा, ती स्टेट रिकॉग्नायज पार्टी जाल्ली आसा. आनी इतलो व्हडलो दीस जो रिपब्लीक डे आसा, ज्या दिसा ती इलेक्शन आमी फुटबॉल सिम्बॉलाचेर कंटेस्ट करतले. गेले ते इलेक्शनूय आमी फुटबॉल सिम्बॉलाचेर कंटेस्ट केल्ले आनी 10% वोट शेअर गावलो. हांव निवडून येयलो. आमकां आयडेंटिटी हो जो फुटबॉल आसा ही रेव्होल्युशनरी गोन्स पक्षाची आता आयडेंटिटी आसा. आमची फुडली अस्तित्व घडोवपाक लागून गोंयकारांचे अस्तित्वाक लागून आमी झुजता. गोंयचे अस्तित्व आनी गोंयकारांचे अस्तित्व आनी हे फुडें व्हरपाक लागून हो जो फुटबॉल आसा हो आमकां डायरेक्शन दितलो. हांव मागता सगळ्या गोंयकारां कडेन जेन्ना जेन्ना फुडली आमची इलेक्शन जातली, दर आता लोकसभा इलेक्शन, फुडें ZP इलेक्शन आसतले, परत असेंब्ली इलेक्शन आसतले. सो ह्या इलेक्शनाक आमचो गोंयकारांचो, तुमी सगळ्यांक खबर आसा ही गोंयकारांची आयडेंटिटी आसा. फुटबॉल म्हटल्यार गोंयकारांची आयडेंटिटी आनी हे आयडेंटिटी फुडले इलेक्शनाक तुमी मतां मारची आनी सपोर्ट करचो. कित्याक आमकां जाय की आमचे गोंयकार, जी आमची गोंयकारांची आयडेंटिटी आसा ती फुडें वचपाक जाय आनी लोकांचो जो मोग आमकां हेच्या पयलीं मेळिल्लो आसा हेच्या फुडेंय मेळटलो हें म्हाका दिसता. कारण प्रत्येक कडेन जेन्ना आमी वयता, आतां पासून आमी जेन्ना कॅम्पेनिंगाक वयता, सगळे लोक आयज खरेंच काळजांतल्यान आमकां मोग दिता, आमकां एक आशेची किरण म्हणून पळयता आनी ती किरण खंय ना खंय आयज फुडें वयता. आनी स्टेट लेवल पार्टी तशेंच आमचो सिम्बॉलूय रजिस्टर जाल्लो आसा आनी हो खूब गर्वाचो गजाल आसा आमकां सगळ्यांक. कारण एक बारीक समाजाचे आमी सगळे जे बांधव आसले ते एकठांय जाले खंय ना खंय गोंयांत क्रांती हाडपाक लागून. आनी ही क्रांतीचो जो मुवमेंट आसा ह्या पयल्या इलेक्शनाक सिम्बॉल रिजर्व जावपाक एक बारीक गोश्ट न्हू. आनी तशेंच जी आमची पार्टी तितून आमकां खंय ना खंय हो सक्सेस मेळिल्लो आसा आनी असोच मोग गोंयकारांचो आमकां आसचो आनी अशें आमी फुडें वळया. हांव मागता आमचो अजया कडेन की तेणेन फुडले क्षण आमकां सांगचे. जसं की दोन्ही अनाउन्समेंट तुम्ही पळयले आसतले की स्टेट रिकॉग्निशन आणि फुटबॉल ऑफ सिम्बॉल. तर हे जावपाचें म्हणल्यार 2022 जे इलेक्शन आशिल्ले ते इसियाचो कायदो आहा की पॅराग्राफ 6A इलेक्शन सिम्बॉल्स रिजर्वेशन एंड अलॉटमेंट ऑर्डर. म्हणजे जेन्ना जेन्ना इलेक्शन जाता खंयच्या स्टेटीन तेंचे पोल परफॉर्मन्स जावन पोल पॅनल बसता आनी ते स्टेटीन कितें परफॉर्मन्स आसा ते प्रमाणे ते मागीर तांकां रिकॉग्निशन दिता नाल्यार ती रिकॉग्निशन करता आनी सिम्बॉल आहा तो मागीर ते प्रमाणे ते रिजर्व करता. सिमिलरली जेन्ना 2022 आमी कंटेस्ट केल्ले आमचो जो वोट शेअर आहा 9.83 टू बी प्रिसायज ते 6A पॅरा 6A आनी ती ऑर्डर आसा इलेक्शन रिजर्वेशन ऑर्डर तितून बसतालो की तो कायदो कितें म्हणटा की जे प्रिवियस इलेक्शन आसा म्हणजे ते गोवन पार्टी 2022 लोकसभा इलेक्शन जनरल इलेक्शन्स तेजे जर 8% आनी कोणी चड वोट शेअर घेता तेका ती स्टेट रिकॉग्निशन आनी तेजो सिम्बॉल तो रिजर्व जातलो म्हणून तसो सिंपल कायदो आसा. मागीर खंय ना खंय तरी लास्ट ZP बाय इलेक्शन जाले तेन्ना आमकां कळ्ळें की आमचे सिम्बॉल रिजर्व जावंक ना. मल्टिपल विजिट्स केले आमी स्टेट इलेक्शन कमिशनाक मेळ्ळे, CEOक मेळ्ळे, मागीर इलेक्शन कमिशनाक म्हणटा तरी पूण कितें तेंचे इंटरनल टेक्निकल एरर ना तेंची कितें मिटींग सारकी जावंक ना म्हणून तेंचे कडेन ते मिस जाले. मागीर आमी परत रिप्रेझेंटेशन केलें की आतां लोकसभा इलेक्शनचे ऑलरेडी सिम्बॉल अलॉटमेंट करपाक ऑलरेडी आवट जाल्ले आसा.
खंयची अनरिकॉग्नायज्ड पार्टी आसा नाल्यार कोणी दुसरी जर पार्टीज आहा तांकां सिंबल जर मागपाक जाय तर मागून तो आमी तो प्रोसेस चालू करताले. तेन्ना आमकां कळून येलें की आमी ते क्रायटेरिया फुलफील करता, आमी स्टेट रिकॉग्निशन पार्टी जावपाक जाय आनी आमचो जो फुटबॉल सिंबल आहा तो लायफ टायम आमकां रिजर्व जावपाक असो प्रोविजन आसा. म्हणून आमी इलेक्शन कमिशनाक गेले, दिल्ली गेले, आमी इलेक्शन पर्सनली विजीट केले, मागीर आमचे सीओक मेळ्ळे, थंयसर मल्टिपल विजीट्स केले, तांकां रिप्रेझेंटेशन केलें. आनी आमचें रिप्रेझेंटेशन तेन्ना 17 जानेवारी तेंच्यांनी एक मेल धाडलो की तुमचे जे लेटर्स आहा, तुमचे जे क्रायटेरिया तुमी फुलफील करता, तुमकां खंयचो सिंबल जाय ते तुमी सांगा. आमी सांगलें की 17 तारीख आमी परत रिप्लाय केलो तिंका की आमकां फुटबॉलूच जाय, की लास्ट आमचो पोल परफॉर्मन्स बरो आसलो सो आमकां फुटबॉल सिंबल दिवचो म्हणून. सो म्हणून तितून फाटल्यान पळयता 24 तारखेक बोडगेश्वरची जात्रे दिसा, देवा बोडगेश्वर जात्रे दिसा 24 तारीख ECN जो अंडर सेक्रेटरी आसा जयदेव लहरी तेणी सायन मारला तेजेर आनी तेणी आमकां कम्युनिकेशन हे धाडला. आनी हे व्हेरी इम्पॉर्टंट कम्युनिकेशन, हांव मुद्दम वाचून दाखयता इंग्लिशीन. द कमिशन हॅज ग्रांटेड recognition to the Revolutionary Goans Party as a state party in the state of Goa under the provisions of election symbols and reservation and allotment order 1968. पुढे किती म्हणतात? Further, it is also informed that in the view of party's request letter dated 17/1/2024, the symbol football has been reserved for the party in the state of Goa. याचा meaning simple असा की फुटबॉल सिंबल गोंयान तरी खंयचीच पार्टी, न्यू पार्टी येता ना दुसरी पार्टी घेवपाक शकना, ही फक्त एक्सक्लुझिव्हली आता रेव्होल्युशनरी गोन्स पार्टीकूच जाल्ली आसा. सिमिलर फुटबॉल नॉर्थ इस्ट स्टेटींनी आसा, फॉर एक्झाम्पल अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय तांकांय आसा, तांचो रिजर्व आसा. बट गोंयान तरी फुटबॉल खंयचीच पार्टी घेवंक शकना, हो आमकांच रिजर्व जाल्लो आसा. आनी हितूनसून जे ऑपोजिशन दुसरे कोण म्हणटा आमकां की आमी वोट स्प्लिटर नाजाल्यार आमी बी टीम नाल्यार दुसरी टीम म्हणटा. आयज इलेक्शन कमिशनान ऑफिशियली आमकां रिकॉग्निशन केलेलें आसा आणि याचे रिकॉग्निशनचे बेसिस किती आहे? पोल परफॉर्मन्स ऑफ 2022 इलेक्शन्स. म्हणजे आम्ही इलेक्शन्स फुडली आणि जी फुडली येवपाची इलेक्शन्स आहा ती फुटबॉल सिंबॉलाचेर कंटेस्ट करतली. ती ZP इलेक्शन जावं नाजाल्यार मागीर स्टेट इलेक्शन जावं, सगळी आता ती इलेक्शन. आणि हे पार्टीक अशें ना की हे एक टर्माचे इलेक्शन्स, हे पार्टीक पर्पेच्युअल सक्सेशन आहा. जेन्ना पर्यंत जितली इलेक्शनां जातली गोंयांत ती कॉन्टेस्ट आणि इंडियन जातली ती कॉन्टेस्ट रेव्होल्युशनरी गोन्स फुटबॉलाचेर करतली. तुमकां सगळ्यांक येवकार. तसोच रिपब्लीक डेची नोंदणीत परबी जशें सगळ्यांनी उलयलें तशें आयज हो एक रेव्होल्युशनरी गोवन्स फॅमिली तांकां लागून हो खुशेची परब आसा. आयज तुमी पळयलें की कशे तरेन आमी स्ट्रगल केलें, कशे तरेन ही पार्टी एक पयलेच इलेक्शनाक कंटेस्ट करून आयज एक स्टेट रिकॉग्नायज पार्टी जाल्ली आसा. आमी सदांच चिंतताले की आमचो फ्लॅगाचो कलर कसो आसचो, फ्लॅग कितें आसचो. एक फ्लॅग म्हणल्यार खंयची कंट्री, खंयचो एक क्लब, खंयच्या ऑर्गनायझेशना लागून प्रायड मुवमेंट. तो जेन्ना वेव जाता तेन्ना एक आंगार कांटो येता खंयच्याय कंट्रीच्या हितून जावं खंयच्या ऑर्गनायझेशना हितून. तसोच जो आमचो फ्लॅग आसा तोय आयज आमी अनावरण करता, तोय तुमच्या फुड्यान मांडटा. आयच्यान जे जे आमचे मुवमेंट फुडें जातले, जे पॉलिटिकल जावं आनी कसले जावं, तेका लागून हो आमी फ्लॅग आसा तो हो फ्लॅग आमी आयज उक्तावण करता. आनी तो फ्लॅग तेचे 2 कलर आमी दवरलेले आसा. पयलो म्हणल्यार रेडिश ब्रावन कलर. हो एक आमची पॅशन, एक आमचे एग्रेशन आणि तशेंच आमच्या मातये प्रती मोग. आमच्या मातयेक लागून जे जे आमी कितें करता तो मोग तुमी पळयतात. तो मोग तो रेडिश ब्रावन हो कलर दाखयता. तसोच जो ओशन ब्लू कलर आसा तो सिन्सिरिटी दाखयता, तो स्टेबिलिटी दाखयता. तो एक जो आमचे मदीं जो एक सामको हें आसपा जाय की एक स्टेबिलिटी आसपा जाय ती दाखयता. आनी तशेंच तरेन आमी हो दोनूय कलर आमी ते चूज केल्ले आसा. खूब जाणां विचारले, जे एक्सपर्ट आसा तांकां विचारले, मागीर आमच्या भुरग्यां मदीं आमी गेले तांकां विचारले. तशें करून हो कलर आमी चूज केल्लो आसा. आनी हो फ्लॅग
जो आसा तो आयच्यान आमी अनावरण करता आनी हो तुमच्या मुखार आनी अख्खे गोंयच्या आनी अख्खे जनतेच्या मुखार आमी हो फ्लॅग दवरता. देव बरें करूं. आमकां आमचो एक मिनिट विश्वेशान हो फ्लॅग आतां तुमच्या फुड्यान दाखयला, पूण हो फ्लॅग नाजाल्यार कलर सिलेक्ट करपाक इतले आमकां प्रॉब्लेम जालो. जे फ्लॅग दाखय इतलो प्रॉब्लेम जाले म्हणजे कन्फ्युजन आसले की कसलो कलर सिलेक्ट करपाचो. डिफरंट कलर सिलेक्ट जाले. आमची हांगा मिटिंगूय जाली. ते मिटिंगेक आमी दुसरो सिलेक्ट एक्चुअली फायनल केल्लो, पूण मागीर परते आनी थोडे आमकां मागीर थोडे एक्सपर्ट्स मेळ्ळे जेंच्यांनी आमी जो कलर सिलेक्ट केल्लो तो कित्याक नाका हे आमकां तेंच्यांनी दाखोवन दिले. सो हांव सगळ्या भुरग्यां कडेन पयलीं म्हटल्यार जे मिटिंगेक हजर आसले जेंच्यांनी हो फ्लॅग चूज आमी एक कलर चूज केल्लो तो आमी फाटीं घेतलो आनी मागीर आतां हो केलो. सो ते सगळ्या भुरग्यां कडेन माफी मागता, सॉरी मागता की आमी परतो दुसरो कलर जो चूज केलो तेन्ना परती आमी मिटींग घेवंक ना. सो म्हाका दिसता की तुमी अंडरस्टँड करून घेतले आनी म्हाका हेंय दिसता की जो फ्लॅग आमी आयज तुमच्या फुड्यान दवरला, गोंयकारांच्या फुड्यान दवरला आनी पार्टेक दवरला, तो सगळो तुमच्या काळजान आसतलो, तुमच्या मनान आसतलो आनी तुमकां तो आवडटलो. आनी त्या फ्लॅगाचेर तुमी जसो ह्या भारत देशाच्या फ्लॅगाचेर तुमी मोग करता तसोच फ्लॅग हो फ्लॅग तुमी तुमच्या काळजाक लायतल्यात, काळजान दवरतल्यात, मनान दवरतल्यात आनी हो फ्लॅगाक केन्नाच सकयल देंवपाक तुमी दिवचे ना. हो फ्लॅग सदांच वयर फ्लाय जातलो, वयर चडटलो आनी दिसान दीस वयरूच पावतलो. हांव मागता आमचो साऊथ गोवा लोकसभा कॅन्डिडेट रोबर्ट पेरेरा तेच्या कडेन की फायनल स्टेटमेंट हेजे तुमी करचे. सगळ्यांक रिपब्लीक डेची वरवीं आनी सगळे एक्सायटेड आहात. आयज रेव्होल्युशनरी गोवन पार्टी 17 कॉमेस्ट केल्ली रेव्होल्युशनरी गोवन म्हणून आनी मागीर वाड जायत रावली. क्रांतिकारी जायते आहलोले नेट दवरलो क्रांतिकारी आमचे भाव. इतलो तुमी सगळे फाटीं दवरून तुमचे पर्सनल लायफांतले जितले पळय तुमची पर्सनल लायफाचे मॅटर फाटीं दवरून तुमी गोंयचे पासत मुखार सरले. आनी ही पार्टी इतली फास्ट ग्रो जावपाक दर एक गोंयकाराचो आमकां आदार मेळ्ळो आहा. सो सगळ्या गोंयकारांक दर एक गोंयकारांक खंय आस तुमी संवसाराचे खंयच्याय कोणशार आसूं, गोंयांत ना जाल्यार संवसाराचे खंयच्याय कोणशार जाल्यार ही पार्टी तुमकां लागून जाल्या, दर एक गोंयकाराक लागून जाल्ली आहा. आनी इतली फास्ट पार्टी आनी खंयची ग्रो जाल्ली म्हज्या लायफान जाल्यार हांवें पळोवंक ना. सो आतां सगळे एक्सायटेड जाल्ले आहात. रिपब्लीक डे आहा, चड वेळ हांव घेयना. आयज सगळ्यांचो एक जेन्ना आमी कॅम्पेनिंग करताले दोनी वटेन मोस्टली लोकांचो एकूच एक विचार आसतालो की सिम्बॉल कितें मेळटलो, आमकां फुटबॉल मेळ्ळ्यार बरें जातालें, हेंच आसलो अप्रोच. पूण आयज फायनली आमकां तो फुटबॉल मेळ्ळा, पार्टी रेकॉग्नायज जाल्या आनी आमचो फ्लॅगूय बीन आमी तुमच्या मुखार दवरला. आनी हें सेलिब्रेट करपाक तुमी सगळे भुरगे सारके एग्रेसिवली रावल्यात. सो हांव चड वेळ घेयनासतना हें सेलिब्रेशन करपाक हांव सगळ्या भुरग्यां लागीं मागता तुमी ऑफिसाचे भायर सकला रावचें आनी सगळ्यांनी हे व्हडे उमेदीन एक काळजान एक मनान हे सेलिब्रेशन करया आनी फुटबॉल सदांच आमच्या गोंयकाराच्या काळजान दवरया. सगळ्यांक देव बरें करूं. मनोज तुमचे आतां रिकॉग्नायज जालें म्हणटलो आनी चॅलेंजींग खंय आसलें हें रेकॉग्निशन तुमचें दवरपाक, कित्याक तुमी म्हणटा 10% वोट शेअर मेळला, पूण हो वोट शेअर समज तुमचो देंवलो एका टायमार समज देंवलो जाल्यार तेन्नाय तुमकां रिकॉग्नायज जावंक शकता तुमी. तो तें मेंटेन दवरपाक तुमची कितें तयारी? मेंटेन दवरपाक जर आमी आतां पळोवपाक गेले जाल्यार आफ्टर इलेक्शन एकूच पॉलिटिकल पार्टी आसा जी पार्टी नॉन स्टॉप ग्राउंडाचेर काम करता, नॉन स्टॉप लोकांचे विशय घेता, इश्यूज घेता, लोकांचो आवाज म्हणून आसा. आमचो आमदार असेंब्लीन आवाज काडटा आनी आमचो प्रयत्न इतलोच आसा की मॅक्झिमम लोकां कडेन पावपाचे, मॅक्झिमम गोंयकारांचे विशय आसा, इश्यू आहा ते हायलायट करपाचे, सॉल्व करपाचे, असेंब्लीन वचून मांडपाचे, तेचेर अश्युरन्स घेवपाची आनी तेचेर सोल्युशन हाडपाचे. सो आमकां तरी दिसना की असो टायम येतलो की रेव्होल्युशनरी गोवन्साचो जो शेअर आसा, वोट शेअर आसा तो देंवतलो म्हणून. कित्याक आयज जर आमी गोंयान पळोवपाक गेले, असेंब्लीन सुद्दां जर पळोवपाक गेले जाल्यार देर इज ओन्ली वन ऑपोजिशन, दॅट इज आरजीपी, जी एक्चुअल ग्राउंडाचेर आनी असेंब्लीन ह्या बीजेपीक फायट दिता आनी ज्या पार्टीकी बीजेपी सामकी भियाता. आनी तेकाच लागून आमकां आडोवपाक लागून आमच्या भुरग्यांचेर हल्ले जातात, आमच्या भुरग्यांचेर केसीस जाता, आमच्या भुरग्यांक धमक्यो येतात, ऑफरी येतात, हे सगळे गजाली जाता. सो आमकां पूर्ण खात्री आसा की आमी जो आमचो वोट शेअर आसा 10% वोट शेअर वाडोवन आमी
सरकार करतले गोंयान आमकां इतली खात्री आसा की जे गोंयकार आमकां भुरगे म्हणून पळयताले, इमॅच्युअर म्हणून पळयताले, नाल्यार हे भुरगे कितें करतले म्हणून पळयताले, नाल्यार थोडे आमकां वोट स्प्लिटर म्हणून जे पळयताले, सगळ्यांचे जे डावट आसा ते क्लियर जाला आसतले. आयज सगळ्यांक कळ्ळां आसतलें की आरजी पार्टी हे कितें. स्टेट रेकॉग्नायज पार्टी पयल्याच इलेक्शनाक जॉब म्हटल्यार जोक न्हू. कितल्याशाच पार्ट्यांक कितलीशीं वर्सां 10-15 वर्सां लागली. आयज जर पळयत जमी जाल्यार दुसरी पार्टी खंयचीच पॉलिटिकल पार्टी तिचो ऑल ओव्हर गोवा एक्झिस्टन्स ना. आयज इतले ग्रँड ओल्ड पार्टी म्हणणारे स्वताक आयज कॅन्डिडेट डिक्लेअर करपाक भियात. आयज तेंच्या कडेन कॅन्डिडेट ना लोकसभेक घालपाक. ही परिस्थिती आयज त्या पार्ट्यांची जाल्ली आसा. आनी रेव्होल्युशनरी गोवन्स पार्टीन 19 डिसेंबराक आमच्या गोंय मुक्ती दिसाक 2 कॅन्डिडेट डिक्लेअर केले. कोणाचो बोवाळ ना, पार्टीन कसले डिफरन्सीस ना, कोणे रिवोल्ट करूंक ना, कोणे तेचेर अविश्वास दाखोवंक ना. प्रत्येकान ते एक्सेप्ट केले. प्रत्येकान कित्याक हो डेमोक्रेटीक प्रोसेसान तो कॅन्डिडेट दोनूय सिलेक्ट जाल्ले. सो आमी पूर्ण लोकांक खात्री दिता की ही पार्टी कमी जावपाची ना. हो सपोर्ट लोकांचो वाडत रावतलो. आमकां नक्की खात्री आसा, आमकां गॅरंटी आसा. आनी ही पार्टी फक्त ग्रो जातली आनी एक दीस ह्या पार्टीचो सरकार गोंयान आसतलो. ह्या पार्टीचे दोनूय MP पार्लिमेंटान बसतले आनी गोंयांक लागून आनी गोंयकारांक लागून उलयतले. थँक्यू. थँक्यू. ओके. फुटबॉल